पाहुयात पुढची बातमी। नक्षली जिल्हा म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा जंगल आणि वनसंपदेने देखील नटलेला जिल्हा आहे। 2 वर्षांपूर्वी या ठिकाणी गुरवळा हिरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेचर सफारी सुरू करण्यात आली होती। त्या माध्यमातून मोठ्या संख्येने पर्यटक हे या ठिकाणी भेट देत आहेत। आजपर्यंत 3700 पर्यटकांनी ही नेचर सफारी केली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। पाहूया। गडचिरोली जिल्हा म्हटलं की मनात एक भीती निर्माण होते, ते म्हणजे नक्षलवादांची। गडचिरोली हा वनबंधन जिल्हा आहे। नक्षलवाद जरी असला तरी नक्षलवाद हा छत्तीसगड सीमेला लागून आहे, गडचिरोली जिल्ह्यात पूर्णपणे नाही। तर शहराला लागून 12 किलोमीटर अंतरावर गुरुडा हे गाव आहे आणि आपण गुरुडा या गावात आलेलो आहोत आता। आणि गुरुडा गावात म्हणजे वैशिष्ट्य असे आहे की 3 वर्षापूर्वी जंगली सुरुवात आलेली आहे, ती म्हणजे नेचर सफारी। आपल्यासोबत वनरक्षक आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या हे केव्हा सुरू करणार, काय याचा बेनिफिट काय आहे। सर नमस्कार। नमस्कार। आपल्याकडे ही सफारी चालू करण्यामागचा मागील उद्देश काय होता? सर कसं आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनसंपदा भरपूर आहे आणि जंगल पण भरपूर आहे, परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगल मोठ्या प्रमाणात असून सुद्धा या जंगलाकडे पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्यात आलेलं नव्हतं आणि ते रोजगार पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही। तर स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, स्थानिकांना यातून काहीतरी उत्पन्न व्हावं या हेतूने आपण इथे गुरुडा नेचर सफारीची सुरुवात केलेली आहे। तर सर सुरुवात 10 डिसेंबर 2021 रोजी आमचे तत्कालीन मुख्य वनसंरक्षक सन्माननीय मानकर सर आणि सहाय्यक वनसंरक्षक भडके सर यांच्या पुढाकाराने इथे 10 डिसेंबर 2021ला गुरुडा नेचर सफारीची सुरुवात झाली। सर याच्यामध्ये आता दिसणारे नेमके वन्य प्राणी काय काय आहेत? सर सध्या आपल्याकडे जर ताडोब्याच्या तुलनेत पाहायला गेलं तर आपल्याकडे वन्य प्राणी फार कमी प्रमाणात आहेत, परंतु आपण ह्या सफारीचं नावच नेचर सफारी ठेवल्यामुळे इथे तुम्हाला भरपूर नेचर पाहायला मिळेल आणि त्यातल्या त्यात प्राणीसुद्धा वाघ आहे, बिबट आहे, अस्वल आहे, तडस आहे, हे खूप सारे कार्निवोरस, त्याचप्रमाणे हर्बिवोरस डिअर्स आहेत, बार्किंग डिअर आहे, स्पॉटेड डिअर्स आहेत, नीलगाय आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला हर्बिवोरस प्राणीसुद्धा इथं पाहायला मिळतात। 1100 पर्यटकांनी इथे भेट दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथले जे काही स्थानिक आहेत मुलं त्यांना सुद्धा रोजगार मिळाला। तर जे काही स्थानिक आहे त्यांना गाईड म्हणून रोजगार मिळाला, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुम्ही इथे गाईड म्हणून लागलेला आहे, काय सांगाल? सर आम्ही इथं सुरुवातीला इथे गाईड म्हणून लागलो तर आम्हाला खूप इथं मेहनत घ्यावं लागलं। सर्व काही आम्हाला परिश्रमातूनच तयार करावं लागलं। रस्ते आहेत किंवा जंगल आहे, आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला जंगलाचा थोडाफार अनुभव होतो, बरोबर। त्यामुळे आम्ही इथं काम करून राहिलो आहे। शक्यतो आम्हाला शासनाकडून योग्य तो मानधन मिळालं तर खूप चांगलं होईल। बरोबर। आणि किती हेक्टर परिसरामध्ये हा जंगल आहे? आपला 4000 हेक्टर एरियामध्ये सफारी तयार केलेली आहे। 4000 हेक्टर एरियामध्ये सर 70 ते 65-70 किलोमीटर रोड तयार केलेले आहेत। इथील आदिवासी लोक आहेत किंवा मुलं आहेत, सुशिक्षित सुद्धा आहेत, त्यांना रोजगार मिळालेला आहे आणि इथल्या गाईडना सुद्धा एक शासनातर्फे रोजगार मिळालेला, त्यांना मानधन मिळावं अशी त्यांची इच्छा आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली। यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, बघत रहा NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।